नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेतकऱ्यांचं जे काही गारपिटीमुळे असेल किंवा मागे झालेल्या पावसामुळे खूप अतोनात नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कधी मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांची अजून पीक विमा खात्यावरती जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांचा पीक विमा हा महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पीक विम्याबाबतची महत्त्वाची अपडेट जी आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पीक विमा किती मंजूर झालेला आहे, तो कशा पद्धतीने आणि केव्हापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1690 कोटी रुपयांचा पीक विम्याचे वितरण हे महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आलेलं आहे आणि याचं वितरण जे आहे ते राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, राज्यातील 24 जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं हे अतोनात नुकसान झालं होतं। त्याबाबतची प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा हा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला होता। त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जे आहे प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिलेली आहे। 24 जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना या काढण्यात आलेल्या आहे। मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते। ते फेटाळून लावल्यानंतर ज्या विमा कंपन्या आहे त्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे त्यांनी अपील केले होते। या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे हे सिद्ध करून दाखवून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडण्यात आले। म्हणजेच मित्रांनो, आता ज्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती किंवा काही जे तालुके जिल्हे आहेत त्यांच्या जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती पीक विमा अजूनपर्यंत जमा झाला नव्हता। या मागचं जे काही मुख्य कारण होतं, ज्या विमा कंपन्या आहेत विविध सर्कलनुसार या विमा कंपन्यांनी हे जे काही विविध अपील आहेत की जो या शेतकऱ्यांचा पीक विमा नामंजूर करावा याकरता त्यांनी अपील केले होते आणि या अपिलाच्या जी काही कारवाई आहे त्या कारवाईमुळे शेतकऱ्यांचा पीक विमा हा रखडला होता। आता हे सर्व स्तरावरून हा पीक विमाचे जे काही केसेस आहे त्या निकाली काढल्यात आहे। त्यामुळे आता काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर आहे। ते अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विमा हा विम्याच्या रकमेत आणखीन मोठी वाढ करून आणि जो काही विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पद्धतीने जमा होणार आहे, अशी माहिती आणि स्पष्टोक्ती ही जे आपले राज्याचे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी विधानसभेमध्ये बोलताना ही दिलेली आहे। विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केल्या होत्या। त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम 1000 पेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये पीक विमा हा दिला जाईल, याबाबतची कारवाई सुरू असल्याचीही मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यास उशीर का होत आहे, त्यामागची कारणं काय आहेत आणि काही शेतकऱ्यांना जी काही सरकारकडून थट्टा पद्धतीने ज्या शेतकऱ्याच्या खात्यावरती अक्षरशः 50, 60, 70 रुपये जमा करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांना आता
1000 रुपयापर्यंतचे त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे। तर मित्रांनो, हा जो काही शासनाचा निर्णय आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी विमा म्हणून 1000 रुपये रक्कम देण्यात यावी, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? कारण की शेतकऱ्याला बी बियाण्याची एक गोणी घेण्याकरता जर गेला तर त्याला ती बियाण्याची गोणी ती साधारण 2 ते 3000 रुपयापर्यंत मिळते। जी काही शेतकऱ्याची मशागत असेल तिला मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला 5 ते 10,000 रुपये खर्च येत असतो आणि ते ही शेतकऱ्याची आता जी सरकारकडून थट्टा करण्यात येते आहे पीक विम्याच्या बाबतीत, त्याबद्दल आपलं मत काय आहे? आपण सरकारला काय सांगू इच्छिता याबाबत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आपल्या या चॅनलवरती नेहमीच प्रयत्न असतो की शेतकऱ्यांच्या बाबतीतचे व्हिडिओ असतील किंवा कायदेविषयक माहितीचे असतील, मग तुकडेबंदी असेल किंवा ग्रामपंचायतीचे विविध नियमांचे व्हिडिओ असतील, आपला देण्याचा नियमित प्रयत्न असतो। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। धन्यवाद।